मला असं वाटत होतं की आपण मिळून ना काटा ग्रुप थोडासा हलला पाहिजे. अग्री. कारण त्यांच्यामध्ये दोन लोक आहेत जे ॲक्च्युली करत आहेत, जसं की तन्वी आणि राकेश दादा. आणि दोन लोक आहेत जे काहीच नाही करत आहेत, ते म्हणजे दीपाली आणि प्रभू. त्यांना जर फोडलं ना तर तन्वी आणि राकेश दादाचं काहीच नाही होत, कारण ते रूल कोणावर करणार. मस्त चुगल्या गेल्या सगळं बाहेर विशालची. मला तू आवडत नाही इव्हन तू बसलेली तिथे. हां, चुकली नाही, राकेशशी शेअर केलं. वाड्यावर बोलणं झालं होतं आता काय की लॉजिक काय नॉमिनेशनचा माझ्यावर बसते म्हणून. मला पॉईंट ऑफ व्ह्यू घ्यायचा होता सागरदाचा, राखीचा. तू म्हणूनच तुझा पॉईंट ऑफ व्ह्यू नाहीच आहे म्हणून मी तुला नॉमिनेट करतो ना दरवेळेस. म्हणून मला मी इंडिव्हिज्युअल खेळणार आहे, पण अलायन्सेस लागतील, तो काटा असो किंवा विशाल असो. संकेतचा गेम थोडा डिकोड होतो आहे. मुलींचं म्हणणं आहे की त्याला विशालमध्ये जायचं आहे, विशालच्या ग्रुपमध्ये, आणि त्यांच्यावरच हळूहळू वार करायचं, जे अनुश्रीने केलं. तर मला असं वाटतं तो तिकडचं थोडं खाली करून विशालला काढून स्वतः तिथलं वर्चस्व मिळवण्याच्या याच्यामध्ये आहे, आणि मग तो तुझ्याशी टक्कर देणार. मला असं वाटत होतं की आपण मिळून ना काटा ग्रुप थोडासा हलला पाहिजे. अग्री. कारण त्यांच्यामध्ये दोन लोक आहेत जे ॲक्च्युली करत आहेत, जसं की तन्वी आणि राकेश दादा. आणि दोन लोक आहेत जे काहीच नाही करत आहेत, ते म्हणजे दीपाली आणि प्रभू. त्यांना जर फोडलं ना तर तन्वी आणि राकेश दादाचं काहीच नाही होत, कारण ते रूल कोणावर करणार. मस्त चुगल्या गेल्या सगळं बाहेर विशालची. मला तू आवडत नाही इव्हन तू बसलेली तिथे. हां, चुकली नाही, राकेशशी शेअर केलं. वाड्यावर बोलणं झालं होतं आता काय की लॉजिक काय नॉमिनेशनचा माझ्यावर बसते म्हणून. मला पॉईंट ऑफ व्ह्यू घ्यायचा होता सागरदाचा, राखीचा. तू म्हणूनच तुझा पॉईंट ऑफ व्ह्यू नाहीच आहे म्हणून मी तुला नॉमिनेट करतो ना दरवेळेस. म्हणून मला मी इंडिव्हिज्युअल खेळणार आहे, पण अलायन्सेस लागतील, तो काटा असो किंवा विशाल असो. संकेतचा गेम थोडा डिकोड होतो आहे. मुलींचं म्हणणं आहे की त्याला विशालमध्ये जायचं आहे, विशालच्या ग्रुपमध्ये, आणि त्यांच्यावरच हळूहळू वार करायचं, जे अनुश्रीने केलं. तर मला असं वाटतं तो तिकडचं थोडं खाली करून विशालला काढून स्वतः तिथलं वर्चस्व मिळवण्याच्या याच्यामध्ये आहे, आणि मग तो तुझ्याशी टक्कर देणार.